तर बघा काय शासन निर्णय झालेल्या याच्यात काय म्हटलेलं आहे. सन 2025-26च्या आर्थिक वर्षातील डिसेंबर 2025च्या महिन्याचे वेतन व भत्ते निवृत्तीवेतन याबाबतचा खर्च भागवण्यासाठी शासनाने संचालनालयाच्या स्तरावर उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीच्या अधीन राहून प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून खालील लेखाशीर्षाखाली सोबत जोडलेल्या तक्त्यात दर्शवलेल्या तरतुदी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व यांना खर्च करण्यास अनुमती देण्यात येत आहे. उपरोक्त निधी खालील अटी व शर्तीच्या खालील अटी अधीन राहून खर्च करण्याबाबत संबंधित आहार सवितर अधिकारी यांना कळवण्यात येत आहे. ज्या उद्देशासाठी अनुदान मंजूर आहे त्या व्यतिरिक्त इतर खर्चासाठी खर्च करता येणार नाही. सदर खर्चाचा प्रगती अहवाल मासिक निधी विवरणपत्रानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी लेखा शीर्षनिहाय कोशागार प्रमाणक क्रमांक व दिनांकासह दरमहा 10 तारखेला सादर करावा. तसे खर्च मेळावा त्रैमासिक अहवाल विहित प्रपत्रात नियमितपणे सादर करावा. वितरित करण्यात आलेल्या तरतुदीमधून आपल्या स्तरावर कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येऊ नये. वरीलप्रमाणे मंजूर तरतुदी संगणक वितरण प्रणाली वितरित करण्यात आलेल्या आहेत. वितरित केलेल्या तरतुदीमधून डिसेंबर 2025चे नियमित वेतन सेवानिवृत्ती वेतन तसेच शिल्लक राहत असल्यास त्यामधून नियमानुसार देय मागे भत्ता फरक वेतन वैद्यकीय देयक व नियमित थकीत देयके अदा करावी. लेखाशीर्षाखाली मध्ये नियमित सेवानिवृत्ती वेतन अदा केल्यानंतर तरतूद शिल्लक राहत असल्यास सेवाज्येष्ठतेनुसार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे अंश राशीकरण व उपदान अदा करण्यात यावं. तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल. व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.